नमस्कार मैत्रिणींनो, आज मी अस्तरचा ब्लाऊज सोप्या पद्धतीने कसा शिवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. हा अस्तरचा ब्लाऊज मी कटिंग करून घेतला आहे. हे बघा, असे व्यवस्थित दोघं साईडचे कटोरी ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमची कटोरी उलटी होत नाही, एका साईडचे दोन तयार होणार नाही. व्यवस्थित असं ठेवून घेतल्यानंतर तुम्ही स्टिच करायला घ्यायचं. हे बघा, चारही बाजूंनी अस्तर मी व्यवस्थित जोडून घेतलंय. आणि उरलेला कपडा आहे साईडचा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी दुसरी कटोरी पण जॉईन करून घेते. अस्तर जॉईन करून घेते कटोरीला. आता तुम्हाला वाटत असेल ब्लाऊज पीस वेगळा आहे आणि अस्तर वेगळं दिसतंय, तर साडी अशी डार्क कलरचीच आहे, म्हणजे ब्लाऊज पीस थोडं फेंट दिला आहे त्यांनी असा. हे बघा, पण हे मॅच होतंय बरोबर. अशा कलरची साडी आहे डार्क. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण हा साईडचा जो एक्स्ट्राचा हे बघा, अशा प्रकारे अस्तर जोडून घेतलं आहे मी. आता आपण कटोरी जॉईन कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा मुंड्याचा भाग आणि ही कटोरी, हे गळ्याच्या साईडनी जोडायला सुरुवात करतोय आपण, आणि व्यवस्थित अशी ठेवून आणि जॉईन करायची, जोडायची. दुसरी पण आपण जॉईन करून घेणार आहोत. आता पहिल्या वेळेला आपण कटोरी वरतून ठेवलेली, आता नेक्स्ट टाइम आपण पुढच्या वेळेला आपण कटोरी ही खालच्या साईडने ठेवणार आहोत, म्हणजे दोघं साईडचे दोन पार्ट तयार होतात. हे अशा प्रकारे दोघं साईडचे दोन पार्ट तयार झाले. आता आपण कटोरीचा टक्स बघणार आहोत. कटोरीचा टक्स आडवा 1.5 इंचावरती देते मी, आणि उभा टक्स आपला हे आडवं 1.5 इंच घेतलं आहे. हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय, हां 1.5 इंच घेतलं आहे, आणि इकडे आपल्याला 2.5 इंच घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला टक्स टाकून घ्यायचं. त्याला डबल शिलाई बनवणार. अशी आपली कटोरी तयार होते. आपण आता दुसऱ्या कटोरीला पण टक्स टाकून घेणार आहोत. आता आपण क्रॉस पट्टी जॉईन करतोय.
हे बघा, क्रॉस पट्टीला पण आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत. अस्तर जेणेकरून पुढच्या बाजूला येईल अशा पद्धतीने जोडायचं आहे, म्हणजे क्रॉस पट्टीच्या पुढच्या साईडला येईल असेल शिलाई. ही शिलाई जी आहे ही दिसणार नाही, ते बघायचं आहे आपल्याला. हे बघा, मी खोलून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ही शिलाई इकडं पाठीमागे दिसते, समोरून दिसत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने लावली तर तुमचं आतला कपडा व्यवस्थित छान दिसेल. म्हणजे हे बघा, अशी शिलाई देऊन जॉईन करून घेतले. आता याला आपण अस्तरवरती दाबटीप देणार आहोत. हे बघा असं. आता मी अस्तर चारही बाजूंनी जोडून घेते. हे बघा, अशा प्रकारे अस्तर चारही बाजूंनी जॉईन करून घेतले. आता आपण याचा गळा कटिंग करणार आहोत. हा सेंटर आणि इथं गळ्याचं कटिंग करणार आहोत आपण. गळा कटिंग करूया आपण. गोलच आहे, साधा गळा आहे. आता ह्याला आपण शिलाई टाकून घेऊ. अशा प्रकारे शिलाई टाकून घेतली आहे. आता आपण ह्याला टक्स टाकून घेऊया. टक्स आपल्याला शोल्डरच्या सेंटरला टाकायचे. मग असं शोल्डरचं सेंटर पकडायचं आहे आणि इथं आपण पेनाने मार्किंग करून टक्स टाकायचे. टक्स आपल्याला पाठीमागचा 4 इंचाचा घ्यायचा. खालनं एक पाव इंच सुरुवात करायची, पाव इंचापासून, आणि इकडे बाहेर काढायचं. हे बघा, अशा प्रकारे क्रॉसमध्ये टक्स टाकायचं आहे. आपण आता दुसरा पण टक्स टाकून घेऊ. आता आपण हे पाठीच्या भागाला फ्रंट साईडचा कटोरीचा भाग जो आहे तो आपण आता शोल्डर जोडून घेणार आहोत. हे बघा, शोल्डर जोडून घेतलेत आपण. आता आपण हुकपट्टी आणि आयपट्टी बघणार आहोत. हे बघा, ही झाली आपली हुकपट्टी. आता आयपट्टी दाखवते मी तुम्हाला. हुकपट्टी आपण वरच्या बाजूने लावून आतमध्ये फोल्ड केली. आता आपण आयपट्टी आतल्या बाजूने लावणार आहोत आणि तिला आपण वरती फोल्ड करणार आहोत. आणि आयपट्टी आपण ब्रॉड घेणार आहोत, कमीत कमी 3 इंचाची तरी पाहिजे. आणि आता आपल्याला ही वरच्या साईडनी फोल्ड करायची, पण पूर्ण फोल्ड नाही करणार आहे आपण, अर्धीच करायची आहे आपल्याला. अशा प्रकारे.
आता आपण बाईला अस्तर जॉईन करून घेऊया. तर अस्तर सरळ बाजूनी ठेवायचं आहे वरच्या साईडनी आणि शिलाई टाकायची आहे. त्यानंतर अस्तरवर दाबटीप देणार आहोत आपण. त्यानंतर एक सरळ टीप. त्यानंतर आपण सर्व बाजूंनी बाईचं अस्तर जॉईन करून घेणार आहोत जोडून. दुसरी बाई पण तयार करून घेते मी. आता आपण बाई जोडून घेणार. बाई जोडताना हा जो खोल भाग आहे बाईचा तो पुढच्या साईडने आला पाहिजे आणि शोल्डरच्या सेंटरपासून आपण बाईच्या सेंटर असं ठेवून आणि सुरुवात करणार आहोत. शोल्डरच्या सेंटरपासूनच बाई जोडायला सुरुवात करायची नेहमी. अशा प्रकारे स्लीव्ज जोडून झाले आपले बाई. आणि आता आपण गळ्याची पट्टी मी अशी तयार करून घेतली आहे 1 इंचाची घेऊन. तुम्ही अशी तयार करून घ्यायची आणि आता आपण गळ्याची पट्टी जोडायला सुरुवात करूया. गळ्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपण हा जो गोल राऊंड असतो तिथं आपण 2-3 अशा चुन्या घेणार आहोत. मागच्या गळ्याला पण आणि पुढच्या गळ्याला पण. हा जो गोल आकार आहे तिथं 3 चुन्या घ्यायच्या. अशा प्रकारे गळ्याची पट्टी जोडून घेतली आपण. आता ह्याच्यावरती दाबटीप देणार आहोत. पट्टीवरती दाबटीप द्यायची आणि नंतर पूर्ण फोल्ड करून परत एक टीप द्यायची. आता आपण पूर्ण आतमध्ये ही पट्टी फोल्ड करून आणि टीप देऊन घेणार आहोत वरतून. आता आपण ब्लाऊजची फिटिंग बघूया. आधी सीधं ब्लाऊज आपण जोडून घेणार आहोत. नंतर त्याला आपण उलटं करणार आहोत. हे बघा अशी सरळ शिलाई मारून घेतली. आता आपण ह्याला आतल्या बाजूने काढणार आहोत. आणि आता इथं परत शिलाई मारून घेणार आहोत. आता मी तुम्हाला ब्लाऊज लावून फिटिंग कशी करायची ते दाखवते. हे बघा असं व्यवस्थित सारखं पकडून आणि मग तिथे तुम्ही पेन आणि मार्किंग करून घेऊ शकता आणि मग ड्रॉईंग करायचं. कमरेच्या भागाला पण आपण तसंच करणार आहोत. हे बघा
ब्लाऊजला ब्लाऊज लावूनच आपण फिटिंग करत आहोत. अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडला पण टिप टाकून घेतली आणि आपण बघूया फिटिंग. तर हे बघा, असं परफेक्ट पकडून बघायचं आहे. तर इथे थोडासा ह्या ब्लाऊज मोठा आहे, तर आपण दोघं साईडनी एक एक टिप टाकून आतल्या साईडनी टिप टाकणार आहोत, म्हणजे मग ते दोघं साईड बरोबर होतील. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. हा बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.